माई पहाटेच्या वेळेला मनसरचं एखादं पोरग शिकलेलं, एसटीची सोय नसायची आणि ते पुण्याच्या दिशेने ज्या वेळेला जायचं चालत त्यावेळेला ती माई पहाटे उठायची. चालत जायचं असायचं म्हणून ते पहाटे उठायची आणि आपल्या पोरासाठी 4 भाकरीची भूक असली की 6 भाकरी करायची. भाकरीचं गट्टोळं घ्यायची आणि पोराच्या हातात द्यायची. पोरग शिकलेलं असलं, शिंग फुटलेली असायची, शिकलं की शिंग फुटतं, ते म्हणतं की आई नको, भाकरी नको, हॉटेलात खाईन म्हणायचं, मासवडी वगैरे मध्ये छान मिळते तिथं खाईन म्हणायचं. मग ती आई त्यावेळेला म्हणायची, बाळा हॉटेली खाणं आणि मसना जाणं, हॉटेलीत खाशील तर मसनात लवकर जाशील. ती आई म्हणायची बाळाला, घर का खानेवाला सम्राट होता है और बाहर का खानेवाला हलकट होता है. ती म्हणायची, आई सांगायची. पण आपलं कार्ट आता हॉटेलमध्ये गेलं की सुरूच करताय, चिकन नराणी, चिकन नवाबी, दरा सकट सगळं त्याला माहिती. घरात जेवायचं आणि याचं वैशिष्ट्य आहे, हॉटेलमध्ये गेलं की भजी मागवली की आपलं बाळ काय म्हणतं, भजी कशी घरच्या सारखी झालीत. आणि घरी भजी केली की पोरग म्हणते की भजी कशी हॉटेलमधल्या सारखी झालीत. म्हणजे फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल याला कळायलाच तयार नाही की आपण जगतोय कशासाठी आणि काय जगतोय. हॅलो आणि शालो, उथळ आणि पोकळ आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी करून टाकल्या. मग ते पोरग निघायचं मंचरला, उमरेच्या बाहेर पडलं की ती माई सांगायची की बाळा निघालायस तू पुण्याच्या दिशेनं, 1/2 किलोमीटर चालल्यानंतर थकशील. बाळा एक आंब्याचं झाड बघ, एखादा झरा बघ, थांब तू. शिदोरी सोड, डाव्या बाजूला एखादा शेतकरी बघ, एखादा कामकरी बघ. बाळा एकटा खाऊ नकोस, अनेकांना बरोबर घेऊन जेवायला बस. बाळा अनेकांना बरोबर घेऊन जेवायला बसतो ना ते देवाचं पोरग असतं, आणि जे एकटंच बसतं ना ते राक्षसाचं कार्ट असतं. घरातून आई दिव्यत्वाचा संदेश घेऊन बाळाला सांगायची, बाळ निघायचं. 1/2 किलोमीटर चालल्यानंतर त्याच्या पोटात खड्डा पडायचा. ते आंब्याचं झाड बघायचं, झरा बघायचं, शिदोरी उघडायचं आणि त्याच्या लक्षात यायचं की आजूबाजूला शेतकरी नाहीये, कामकरी नाहीये. एकटाच तू सगळ्या 6च्या 6 भाकरी एकटाच खायचा. फडकं गुंडाळून खिशात ठेवत असताना त्या लेकराच्या समोर आईचा चेहरा यायचा आणि मग त्याच्या लक्षात, त्याच्या डोक्यात प्रकाश पडायचा की अरे आईला माहित होतं पोरग चालणार आहे, त्याच्या पोटात खड्डा पडणार आहे, 4 भाकरीच्या 6 भाकरी खाणार आहे. शेतकऱ्याचं आणि कामकऱ्याचं नाव सांगून आईनं 2 भाकरी ज्यादा घातलेत आणि मग ते लेकरू फडका आपल्या खिशात घालायचं, पुण्याच्या दिशेनं तोंड करायचं आणि मग ते कधीच आपल्या आईला आणि बाबाला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याची कधीच त्याच्या डोक्यामध्ये कधीच विचार यायचा नाही. हा प्रवास सुरू झाला आमच्या घरामध्ये. तुमच्या माझ्या घरामध्ये ज्या दिव्यत्व घरामध्ये येण्यासाठी ज्या आयाने आपली लेकरं दिव्य केली, खूप मोठी केली, किंबहुना आपल्या पतीची साथ नसताना कित्येक आयानी आपली लेकर खूप म्हणजे ते करिअर समजून खूप मोठी केली. मी कराडला व्याख्यान देत होतो, 5 आयांच्या वर, एका आयावर मी 5 सलग 5 दिवस बोलायचो. सीता, कुंती, शुभद्रांगी, शकुंतला आणि 350 वर्षाची शिवछत्रपतींची आई जिजाबाई सर, या 5 आयांच्यावर बोलताना जीभ सतत कृतज्ञता व्यक्त करायची की काय घडू शकतं. म्हणजे लेकराला संस्कार एक देत असताना कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात. संस्कार देणं या शब्दाचा अर्थ की त्याला कोणतं स्वप्न देतो, त्याच्या अनुकूल प्रतिकूल ठिकाणी आम्ही त्याला कोणतं बळ देतो, शब्दानं कोणतं बळ देतो, स्पर्शानं कोणतं बळ देतो. 9-10 वर्षाचे शिवछत्रपती आहेत, बेंगलोरला मुक्काम आहे. जिजाबाई साहेब रोज झोपायच्या वेळेला लेकराला दूध द्यायचे. रात्रीच्या वेळेला एक दिवशी असं दिसतंय आई साहेबांना की लेकराच्या पलंगाच्या खाली माती आहे, बाळ कुठून तरी बाहेरून जाऊन आलंय. त्या दिवशी विचारलं आई साहेबांनी की राजे कुठून जाऊन आलात. राजे आईला कधीच खोटं बोलत नव्हते. ते म्हटले की आई साहेब पलीकडे करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे, त्या हॉलमध्ये आम्ही तो बघायला गेलो होतो. आईसाहेबांच्या लक्षात आलं की 9व्या-10व्या वर्षी माझं लेकरू करमणुकीच्या कार्यक्रमाला जाणार असेल तर मला याला महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची, आया बहिणींचं कुंकू बळकट करायचंय, मंगळसूत्र बळकट करायचं, एक तेजस्वी राजा निर्माण करायचा आहे. जर 9व्या-10व्या वर्षी तो करमणुकीमध्ये गुंतला तर होणार कसा. आईसाहेबांनी निर्णय घेतला, महाराष्ट्रामध्ये यायचं ठरवलं आणि त्याच्या अगोदर एक स्वप्न द्यायचं होतं आणि स्वप्न देण्यासाठी ते शिवछत्रपतींना घेऊन हम्पी नगरीमध्ये की जिथे विजयनगरचं साम्राज्य होतं तिथं घेऊन गेलं. विजयनगरचं साम्राज्य दोघं मिळून 15 दिवस बघत होते.
इतिहासकार इतिहास सांगत होते. आणि मग ज्या दिवशी शेवटचा दिवस उजाडला त्या दिवशी संध्याकाळी त्या विजयनगरच्या त्या साम्राज्याच्या टेकडीवर दोघ जण उभे आहेत आणि मग आईसाहेब आपल्या लेकराला स्वप्न देत आहेत. आणि स्वप्न कोणतं आहे? आईसाहेब सांगतात की राजे, इथं 240 वर्ष विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष राज्य होतं. इथला प्रत्येक राजा आपल्या प्रजेची काळजी घेत होता. इथं कुत्रा सुद्धा उपवासी राहत नव्हता. इथं चोरी होत नव्हती. इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. हे दिव्य राज्य होतं बाळा. असं स्वराज्य तू महाराष्ट्रामध्ये निर्माण करशील का? 9 वर्षाच्या बाळाला आई एक स्वप्न देते, महाराष्ट्रामध्ये तुला असं एक स्वराज्य निर्माण करायचं आहे की ज्या स्वराज्यामध्ये चोरी नाही होणार, ज्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल. आणि बाळ मूठ आवळून आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर देत आणि सांगतं की वाई साहेब, तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. आमची स्वप्न IT इंजिनियर हो, बायको IT इंजिनियर कर, नोकरी दोघांना एकाच कंपनीमध्ये, रविवारी मॉलमध्ये जा, मोकार खरेदी कर, आवश्यकता नसताना पाऊस पडायला लागला की लोणावळ्याला जा, धबधब्याखाली फोटो काढ, टाक शेल्फ्या ग्रुपवर. आमची सुखाची ठिकाणं आम्ही आमच्या लेकरांना जो देतोय, भविष्यातला संदेश देतोय, तो संदेश त्या आयाने, जे घडवणाऱ्या आयाने होता, त्यांनी कोणत्या प्रकारचा दिला होता. दुसरी आई आपल्याशी शेअर करत असताना भगतसिंगांच्या आयुष्यावर, खरं भगतसिंग 23 वर्ष जगले. आई नावाचं मोल, आई नावाची ताकद कोणती असते? भगतसिंगांना ज्यावेळी फाशी द्यायचं होतं, 23 मार्च 1931 ला भगतसिंगांना फाशी दिली. फाशी द्यायच्या अगोदर 15 दिवस भगतसिंगांची आई भगतसिंगांना भेटायला गेल्यात. आणि भगतसिंग आपल्या आईला सांगतायत, आई मला फाशी देतील, त्यानंतर लोक तुला भेटायला येतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येऊ नकोस. वीर की मां कभी रोती नाही. भगतसिंगांची आईला एक लेकरू सांगते 23 वर्षाचं की आई, वीरांची आई कधी रडत नसते, तिच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येत नसतो. भगतसिंगांना फाशी देण्यात आली आणि फाशी दिल्यानंतर भगतसिंगांच्या आईंचा मृत्यू 70च्या दशकात झालाय. खूप दीर्घायुष्य होत्या. 23 मार्च 1931 ला बाळ या देशासाठी शहीद झालं. 1965 साली भगतसिंगांच्या आईना उज्जैन नावाच्या नगरीमध्ये कृष्ण सरलदेव नावाच्या कवीनी बोलवलं होतं. कृष्ण सरलदेव या कवीनी भगतसिंगांच्यावर एक काव्य लिहिलं होतं आणि त्या काव्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम उज्जैन नगरीमध्ये होता. आणि वयोवृद्ध भगतसिंगांच्या आईने उज्जैन नगरीमध्ये प्रवेश केला. भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला 65,000 तरुण उपस्थित होते. 65,000. भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. 7 ट्रक हार भगतसिंगांच्या आईच्या गळ्यात घालण्यात आले. 7 ट्रक. अत्यंत विनम्रतेनं नमस्कार करीत, प्रत्येक हाराचा स्वीकार करीत भगतसिंगांची आई समोर निघाली होती. 9-10 वर्षाची मुलं उज्जैन नगरीमध्ये ज्या आयांची होती, त्या आयांनी पोलिसांची कडी तोडली आणि आपली लेकरं भगतसिंगांच्या आईच्या पायावर घातली. ज्या दिवशी उज्जैन नगरीमध्ये जी लेकरं जन्माला आली, त्या लेकरांचं नाव ठेवण्यात आलं भगतसिंग. आणि ज्या वेळेला हा जुलूस, ही मिरवणूक ज्या वेळेला पोहोचली मैदानामध्ये, 65,000 तरुण, कारण त्या तरुणांना माहित होतं त्यावेळेच्या की हिरो कोण असावा आपल्या आयुष्यामध्ये, कुणाकडे बघून जगावं, क तिक क पंथा, कोणत्या मार्गाने जावं, विलक्षण जाणीव 65 सालच्या त्या सगळ्या तरुणांच्या डोळ्यामध्ये होती. आमची आत्ताची गर्दी कोणासाठी असते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे गर्दी कोणासाठी जमते. पण 65,000 तरुणांना समोर बघितल्यानंतर भगतसिंगांच्या आईच्या लक्षात आलं की अरे, माझ्या भगतच्या अगोदर उज्जैन नगरीतला एक मुलगा शहीद झालाय, त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. आणि कृष्ण सरल देवनी जी कविता लिहिली आहे ती भगतसिंगवर लिहिली आहे. त्यांनी कृष्ण सरल देवना सांगितलं की जोपर्यंत चंद्रशेखर आझादांच्यावर काव्यसंग्रह तू लिहिणार नाहीस, तोपर्यंत माझ्या मुलाच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन तू करायचं नाहीस. त्या दिवशी प्रकाशन नाही केलं भगतसिंगांच्या आईने आणि हातामध्ये माईक घेतला. आणि माईक घेतल्यानंतर समोर बघितल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला, समोरच्या सगळ्यांना उद्देशून त्या भगतसिंगांच्या आईचा एकच वाक्यामध्ये त्यांनी सगळ्यांना संबोधित केलं. भगतसिंगांची आई इतकंच म्हणाल्या की कौन कहता है मेरा भगत मर गया, आप सभी की दिलों में मेरा भगत आज भी जिंदा है, आज भी जिंदा है. 1965 साली मग आपल्या लक्षात येतं की मुलं कशी असावीत.
असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांचा एक सकाळी उठल्यानंतरचा एक श्लोक आहे प्रातस्मरणीय, त्यामध्ये मुलगा कसा असावा त्याचं चिंतन आहे. वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु असं म्हटलं. वसुदेव सुतम देवम या शब्दाचा अर्थ की बापाचं नाव काढणारा असला पाहिजे. एक पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हटलं. कन्या तो ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई असं म्हटलं. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा असं नाही म्हटलेलं. पोरगा असं दे की बापाचं नाव काढणारं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट कंस चानूर मर्दनम, त्याच्या मनामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या विषयी चीड असली पाहिजे. काही आजूबाजूला वेगळं घडत असेल तर त्याच्या मनामध्ये राग यायला पाहिजे. देवकी परमानंदम म्हणजे मुलानं बाहेरच्या जगामध्ये पराक्रम केलाय आणि त्या पराक्रमाच्या गोष्टीनं आईला आनंद होतो. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणजे जगानं म्हटलं पाहिजे की या पोराकडे बघून जगावं. हे कधी शक्य आहे आणि कधीच शक्य नाही. आपल्या घरातले दोन संस्कार असतो कसा, घर मंदिर कसं असतं आणि घर मंदिर नसतं, संस्कार नसलेलं घर आणि संस्कार असलेल्या घराचं मी फक्त आपल्याशी निवेदन करतो. संस्कार नसलेल्या घरातलं पोरग कसं असतं. संस्कार या शब्दाचा अर्थ आहे मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर म्हणजे संस्कार. देशमुखाचा वाडा आहे. मी स्वतः देशमुख असल्यामुळे देशमुख म्हणतो, बाकी कोणाचं नाव नाही घेत. मला जायचं आहे मनसर मधून. देशमुखाचा वाडा आहे. देशमुखांना वारसदार कुणी नाही, लाकडाचा वाडा आहे. त्या वाड्याचा दरवाजा छोटा आहे आणि ज्या घरामध्ये संस्कार नाहीत, मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर हा संस्कार नाहीये, अशा घरातलं एक 8-9 वर्षाचं बाळ त्या वाड्याच्या पुढनं चाललंय. ती वर बघते देशमुख साहेबाकडे, म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. चिंता आहे त्याला 9-10 वर्षाच्या मुलाला. तुम्हाला सुद्धा चिंता आहे ना. आता सगळे आमच्यासारखी माणसं कट्ट्यावर बसून आता विचार करतात ना पंतप्रधान कोण होणार. ट्रम्प तात्यानं काय करावं अमेरिकेत बसून, आम्हाला चिंता येत ना ट्रम्पनं काय करावं. तसं त्या पोराला चिंता आहे की आता देशमुख साहेबांना मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, कारण दरवाजे छोटे. देशमुख साहेबांना त्याला वर बोलवलं, डांबून टाकलं. म्हणजे कळतं का नाही मोठ्यांचा आदर लहानांची कदर, संस्कार काय झालं का नाही. त्याचं बा आलं 50 वर्षाचं. ते म्हटलं देशमुख साहेब का हो माझ्या पोराला असं ठेवलंय. ते म्हणले काय झालं. ते पोरग म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. काय संस्कार केला की नाही मोठ्यांचा आदर लहानांची कदर. ते बाप म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब त्याला काय अनुभव आहे का. मेल्यावर खाली कसं न्यायचं हा त्याचा प्रश्न नाही. मी उत्तर देतो ना. म्हणतो मेल्यावर तुमच्या जीव असणार आहे का नाही. म्हणते बरं दरवाजा बारकाय मान्य आहे, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं अवघड काय. म्हणते त्याचं अवघड काय. त्याचा आजोबा येत 80-85 वर्षाचं म्हातारं, सुरकुतलाई चेहरा. ते म्हणते देशमुख साहेब का हो माझ्या नातवाला पण ठेवले, माझ्या पोराला पण ठेवले, असं का करतात. ते म्हणते काय संस्कार केले का नाही. नातू म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. पोरग म्हणते न्यायचं अवघड आहे का, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं. ते आजोबा म्हणते जाऊ दे की दोघांना तरी काय अक्कल आहे का, अनुभव आहे का. म्हणते हे बघा तुम्हाला वारसदार कोण आहे का. नाही. वाडा कशाचा आहे, लाकडाचा आहे. अडचण काय. म्हणते मेल्यानंतर खाली तरी कशाला न्यायचं, हातपाय तरी कशाला तोडायचं. आगच लावायची, त्या वाड्याला आगच लावायची. मध्ये मध्ये हसलं तर चालतंय बरं का. एवढे गंभीर चेहरे मी महाराष्ट्रात कुठंच बघितलेले नाहीत. असं म्हटलं जातं की 4 एअरटेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन का माणसं बसलीत असं वाटत राहतं. सरकारी अधिकारी असला तर मान्य आहे की बाबा त्याचा चेहरा तसाच असतो, चौकोनी चेहरा खाली पडलेला, जणू अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टोकोऱ्यावर आहे असं मॉडेल दिसलं तर मान्य आहे. पण हसायचंच नाही असं मध्ये आधी विनोद झाला तर हसावं, हे चांगुलपणाचं लक्षण आहे आणि दिलदारपणाचं लक्षण आहे. टाळ्या वाजवणं हे सुद्धा दिलदारपणाचं लक्षण आहे. मध्ये आधी कधी एखादी गोष्ट आवडली तर, पण त्या सुद्धा गोष्टीचा अभाव आहे असं दिसतं.